चिंचवली भंडारवाडीतील विठ्ठल उत्सव सोहळ्यामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। दुपारी दिंडी यात्रेत नाचून सगळ्या दमून बसल्या आहेत आणि आता पुन्हा विठ्ठल मंदिरात जाणार आहोत। तर मी स्वाती पेडणेकरांची कन्या विठ्ठल उत्सवाच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। आता आम्ही रात्रीच्या जेवणासाठी चाललो आहोत मंदिरात आणि लहान मुलांचे गेम्स आणि डान्स पण आहेत, ते पण बघायचे। हा आहे आपल्या गावचा गेला आम्हाला माझ्या सगळ्या काकू ही आहे जेवण, डाळ भात मिक्स कुर्मा भाजी लोणचं आणि छोलेची भाजी। आणि ही आहे माझी बहीण आणि या आहेत माझ्या सगळ्या हे आहेत गावातले वाडीतले गेलेले आहेत। आणि वेळेवर सर्वांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम योग्य महोत्सव असल्या फक्त कार्यक्रमासाठीच आपण जमतो, पण तरी इतर वेळी येऊन गावी आपलं काय चाललं आहे, काय विकास झालाय। तर आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि सगळेजण लहान मुलांचे गेम्स आणि डान्स बघण्यासाठी इथे थांबले आहेत। आपापल्या खुर्चीवरच ठेवा, टाळ्या स्पर्धकांचं मनोबल वाढवा। आमच्या घरातली आर्या पेडणेकर खेळणार आहेत। सुरुवात 1 2 3। सर्वांना बटाटे भेटले खेळणार आहेत। सुरुवात हे पटकन लावा। रेस नाही मम्मी, ज्याची पहिले जास्ती होणार तेवढं। मम्मीने पण कोणत्या तरी एका गेम मध्ये भाग घेतलाय। मेणबत्ती जास्ती कोण जळवणार त्याच्यावर एका ह्याच्यात 2 माणसं पाठवा खुर्ची लावायला। आज आम्ही इथे आमच्या गावात काढतोय रांगोळी।
ही वाली लाईन माझ्या मामीने काढली आहे आणि ही माझ्या मम्मीने. या गोणीत पूर्ण पांढरी रांगोळी आहे. या गोणीमध्ये पूर्ण भरून रांगोळी आहे. आमच्या गावात चिंचवली भंडारवाडी विठ्ठल रखुमाई सोहळा निमित्त श्री नारायण राणे यांचे सुपुत्र श्री नितेश राणे आणि महेंद्र शेठ दळवी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मी इथे माझी मामी आणि माझी मम्मी ही रांगोळी पूर्ण करत आहेत. ही सगळी रांगोळी माझ्या मम्मीने काढलेली आहे. हाय मम्मी. खूप गरम होत आहे, तरी पण हे काम पूर्ण करायचं आहे, कारण आज येणार आहेत श्री नारायण राणे यांचे सुपुत्र श्री नितेश राणे विठ्ठल मंदिरामध्ये. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. स्वागतम. सहकार्य करायला वाडीतले पण काही लोक आलेले होते. ते आता पुढे जात आहेत रांगोळी काढायला. आज आहे विठ्ठल मंदिरामध्ये पूजा आणि आज आम्ही बनवतो मोदक सहा मोठ्या नारळांचे. आणि आमच्या चिंचवली भंडारवाडी मधल्या विठ्ठल मंदिराचा 25वा वर्धापन दिन. त्या निमित्ताने महापूजा आहे आणि त्याच्यासाठी इकडे येऊन दाखव ना मोदक महाप्रसाद. एवढ्या सगळ्या जणी आम्ही करतोय. आपल्या घरातून आले नाही, आपल्या घरातून होणार आहे नैवेद्य दिला मंदिराला अंधारबार. आणि पूर्ण झाल्यानंतर मोदक सगळे झाल्यानंतर पुन्हा एक आम्ही छोटीशी क्लिप टाकणार आहोत तुम्हाला. मोदक दाखवू आम्ही तुम्हाला मोदक दाखवू आणि नैवेद्य पण दाखवू आणि खायला पण या. तो तब तक के लिए बाय स्टॉप. हे विठ्ठल महोत्सवचा दुसरा दिवस आणि सकाळी तुम्ही बघितलंच असाल मम्मीने इथून पूर्ण ही मंदिरापर्यंत रांगोळी काढलेली. तर आता आपण बघूया आता आई काय करते. आता पण मम्मी रांगोळीच काढते. आता हाय मम्मी. मी आपणा जाणेन, माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपल्या बहीण मी आपणा शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पुढे मला पडत यावे असे साधू म्हणायचे. भक्ती भगवान दिसते ही रांगोळी पूर्ण झाल्यावर. त्यामुळे अत्यंत तर आज मंदिरातल्या महापूजेला बसणार आहेत माझे मुंबईचे काका काकू श्री अच्युत पेडणेकर आणि सौ अपर्णा पेडणेकर. तुम्ही आता बघू शकता आरती सुरू झालेली आहे. दुसऱ्या दिवशी हळदी कुंकूच्या प्रोग्रामसाठी सगळ्या लेडीजनी ऑरेंज कलरच्या साड्या नेसण्याचे ठरवले होते.
आणि रात्रीच्या जेवणानंतर मंदिरामध्ये सुंदर असा भजनाचा प्रोग्राम आयोजित केला होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.